सुरुवातीला बातमी अर्थातच पुण्यातली आहे। पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी आघाडी चांगलीच बोलबाला दाखवताना दिसतेय। राष्ट्रवादीच्या 10 नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचा विजय झालेला आहे। शिवसेनेच्या 4 नगराध्यक्षांचा विजय, तर भाजपचे 3 नगराध्यक्ष या ठिकाणी विजयी झालेले आहेत। पुण्यामध्ये राष्ट्रवादीचा बोलबाला आहे। दादांची राष्ट्रवादी होम ग्राउंडवर जलवा दाखवताना दिसतेय। हवा कोणाची कळलंच असेल अशी प्रतिक्रिया देखील या ठिकाणी अजित पवार यांनी दिलेली आहे। पुण्यामध्ये 17 पैकी 10 नगराध्यक्ष पदांच्या उमेदवारांचा विजय केवळ आणि केवळ दादांच्या राष्ट्रवादीच्या झालेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, होम ग्राउंडवर दादांच्या राष्ट्रवादीचा जलवा पाहायला मिळालाय। पुन्हा एकदा दादांची राष्ट्रवादी पॉवरफुल इम्पॅक्ट दाखवताना। नक्कीच अजितदादांचा जलवा हा पुणे जिल्ह्यात पाहायला मिळालेला आहे। ज्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झालेल्या होत्या तिथं सर्वाधिक जागा या अजित पवारांनी मिळवलेल्या आहेत। म्हणजे जवळपास 17 ठिकाणी या निवडणुका होता, त्यापैकी 10 जागांवर अजित पवार यांच्या पक्षाचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत आणि त्याच नंतर भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदेची यांचा क्रमांक लागते। पण आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवारांना हा मिळालेला विजय नक्कीच दिलासादायक आहे आणि त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची कुठेतरी आता एक उत्साहाचं वातावरण कार्यकर्त्यांमध्ये आहे। एकूण 10 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत आणि सर्वाधिक उमेदवार म्हणजे नगरसेवक आहेत ते सुद्धा अजित पवारांचे निवडून आलेले आहेत। एक अंदाज आपण जर पाहिलं तर जवळपास 357 जागा आहेत ज्याच्यामध्ये हे नगरसेवक असणार आहेत। त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त 148 नगरसेवक आहेत ते दादांचे असणार आहेत। 88 नगरसेवक हे भाजपचे आहेत आणि 44 नगरसेवक हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आहेत। पालकमंत्री दादा पुण्याचे आहेत। बारामती त्याचबरोबर पुणे हे दादांचं होम ग्राउंड आहे आणि यामध्ये अजित दादांनी हा मिळालेला विजय साहजिक कार्यकर्त्यांचं श्रेय याच्यामध्ये जातं। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलं की महायुती मध्ये सुद्धा याबाबतची आघाडी झालेली नव्हती। स्थानिक आघाड्या करून खरं तर अजित पवारांनी ही निवडणूक लढवलेली होती आणि त्याच्यामध्ये अजित पवारांना हे भरघोस यश आलेलं पाहायला मिळते आणि त्यामुळे एकूण 10 नगराध्यक्ष दादांचे निवडून आल्यानंतर याची आता पुढचे राजकीय काय परिणाम होतात हे पाहणं महत्वाचं आहे। आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या सुद्धा निवडणुका आहेत आणि त्यामुळे आत्मविश्वास आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा आता वाढलेला दिसतोय। त्यामुळे जरी पुणे महानगरपालिकेची निवडणूक अजित पवार हे स्वतंत्र किंवा आघाडी करून लढणार असले तरी तिथं सुद्धा याचा फायदा होऊ शकतो, कारण की पुणे महानगरपालिकेला लागून काय या नगर परिषद आणि नगरपंचायती आहेत त्याचा प्रभाव सुद्धा या महापालिकेच्या निवडणुकीवर पडू शकतो। दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत तिथं सुद्धा अजित पवारांना हा फायदा होण्याची शक्यता आहे। पण आता भाजप कशा पद्धतीने तिथं ताकद वाढवेल हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे, कारण भाजप क्रमांक 2 वर या ठिकाणी राहिलेला आहे। 88 नगरसेवक भाजपाचे निवडून आलेले आहेत। सर्वाधिक नगरसेवक हे 148 अजित पवारांचे आहेत। त्यामुळे इथून पुढे महायुती म्हणून जरी आता हे तिन्ही पक्ष एकत्र लढले तरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मात्र काय चित्र निर्माण होतं हे पाहणं महत्वाचं आहे। पण आजचे हे जे निकाल पुणे जिल्ह्याचे लागलेले आहेत ते साहजिक अजित पवारांना दिलासा देणार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं बळ वाढवणार आहेत आणि त्यामुळे आगामी काळामध्ये फार महत्त्वाचा खरं तर मुद्दा या ठिकाणी अमोल तुम्ही उपस्थित केला की आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांचा उत्साह बळ वाढवणारा हा निकाल आहे, हा निर्णय असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।